नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट नॉलेज डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, त्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल आणि नवीन चालू घडामोडी डेली घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. सोनी इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे गौरव बॅनर्जी. पुढील प्रश्न बघा. रेड फ्लॅग हा युद्ध सराव नुकताच भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? त्याचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच UNO तर्फे मरणोत्तर डेक हॅमरस्कोल्ड 2024 पदक कोणाला प्रदान करण्यात आला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे धनंजय कुमार सिंग. पुढील प्रश्न बघा. जागतिक तंबाखू विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 31 मे. पुढील प्रश्न बघा. अलीकडेच कोण पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे इलॉन मस्क. पुढील प्रश्न बघा. एकाच मोसमात माउंट एव्हरेस्ट आणि लोत्से शिखर सर करणारा पहिला व्यक्ती कोण ठरलेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारतीय गिर्यारोहक सत्यदीप गुप्ता. पुढील प्रश्न बघा. रिलायन्स भारतातील पहिल्या मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्कचे बांधकाम कुठे सुरू करणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे चेन्नई. पुढील प्रश्न बघा. कोणता देश तालिबान दहशतवादी यादीतून हटवणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे रशिया. पुढील प्रश्न बघा. कोणत्या राज्याने एका वर्षासाठी तंबाखू, गुटखा, पान मसालावर यावर बंदी घातली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा. पुढील प्रश्न बघा. उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 1. पुढील प्रश्न बघा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट डे कधी साजरा केला जातो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 29 मे. पुढील प्रश्न बघा. इंटरनेट मूव्ही डेटाबेसने प्रसिद्ध केलेल्या जगभरातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या 100 भारतीय कलाकारांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे दीपिका पादुकोण.